घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे. नमस्कार श्रोते हो, रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभोवतीमध्ये मी वैष्णवी तुमचं स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी. कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत. चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल. संभाव्य पूर येणाऱ्या भागाची केली पाहणी. मुंबई गोवा महामार्गावर तळकांटे सप्तलिंगी ते बाव नदी वृक्षारोपणाचा शुभारंभ. पर्यटन स्थळांवर आता पोलिसांचा पहारा. हुल्लडबाजांवर कडक कारवाईचे संकेत. जिल्ह्यात मतदार यादीची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू. पेट्रोल डिझेल विक्री नियंत्रणाचा आधीचा तात्पुरता आदेश रद्द. पुरवठा पूर्ववत. स्वतंत्र चिपळूण डाक विभागाचा शुभारंभ. सेवा लोकाभिमुख आणि गतिमान करण्याचे संचालक रमेश पाटील यांचे आवाहन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी सभासद पात्र. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणून आदर्श निर्माण करण्याचा संकल्प पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत व्यक्त केला. त्याप्रसंगी डॉक्टर सामंत म्हणाले, खरी कुपोषित बालकं जी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जी एकदम सिव्हिअर याच्यामध्ये आहेत ती फक्त 38 आहेत. त्यातली 5 सिंधुदुर्गामध्ये आहेत, म्हणजे 34 आपल्याकडचे आहेत. आणि 652 जी आहेत ही 652 त्या स्टेजमध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे. आज त्या संदर्भामध्ये बैठक होऊन असं ठरलं की जे 38 बालकं आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्या 1-2 महिन्यामध्ये त्या कुपोषणामधनं बाहेर काढता येईल त्याच्यासाठी एक यंत्रणा आम्ही तयार करतोय. यंत्रणा तयार करून त्यांच्या पालकांना विनंती करतोय की आम्ही एक हॉस्पिटल सारखीच एक सिस्टीम रत्नागिरीमध्ये उभी करतोय त्या कुपोषणाच्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्या पालकांना मुलासकट तिथे आणून ठेवून त्याच्यातनं 8 दिवसाचं ट्रीटमेंट करून त्याच्यातनं ती मुलं बाहेर पडतात का हा एक देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. डेरवण सारखं हॉस्पिटल सोबत घेऊन डेरवणमधनं जे प्रोटीनचे आणि लाडू दिले जातात ते देऊन त्याच्यातनं कुपोषण बाहेर येईल का त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि DPC मधनं काही फंड देऊन औषधं किंवा पोषण आहार देऊन तिथनं ती स्टेज बदलता येईल का हा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि 652च्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतलाय की जेवढे आपले 56 जिल्हा परिषदेचे सदस्य जे आहेत त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण त्या एरियामध्ये जिथं जिथं कुपोषित बालक आहेत तिथं त्याचं पालकत्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी स्वीकारावं अशा पद्धतीचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची म्हणजेच NDRF ची तुकडी शुक्रवारी उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मंगेश पेंढापकर यांच्यासह या पथकाने चिपळूण शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या भागांची पाहणी केली. चिपळूण शहरासह ग्रामीण भागाला दिनांक 26 जुलै 2005 आणि 21 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीचा फटका बसला होता. या पूरमय परिस्थिती दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पोहोचण्यात अडथळे निर्माण झाल्याने पथक उशिरा पोचले होते. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गेल्या वर्षापासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी जुलै महिन्यातच चिपळूणमध्ये दाखल होत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFची तुकडी शुक्रवारी सायंकाळी चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या पथकात 3 अधिकारी, 23 जवान, 3 चालक यांचा समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तळकांटे सप्तलिंगी ते बाव नदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, झाड लावल्यानंतर ते जगवण्याची जबाबदारी देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज झाडाला किती अनन्यसाधारण महत्व आहे
झाडं कुठची लावली पाहिजे, झाडं कशा पद्धतीने लावली पाहिजे त्याचं मार्गदर्शन देखील अनेक लोक करत असतात. पण याच्यामध्ये मला सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराच्या बाजूला किमान 10 झाडं असली पाहिजेत अशा पद्धतीची एक संकल्पना ती काही शासनाने त्याला सांगितली नाही, पण स्वतः त्यांनी अंगीकृत केली आणि प्रत्येक ठिकाणी ते झाडं लावतायत, झाडं जगवतायत आणि झाडं वाढवतायत. आणि म्हणून आपण जर सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि वृक्षारोपणाचा एक व्यापक कार्यक्रम या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केला तर रत्नागिरी जिल्ह्याचा वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचा आदर्श अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा देश घेईल अशा पद्धतीने भावना या ठिकाणी व्यक्त करतात. या पर्यावरणपूरक कार्यक्रमाला प्रांताधिकारी जीवन देसाई, बंड्याशेठ साळवी, अभिजित हेगशेटे, रोहन बने यांच्यासह तळकांटे गावचे ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे निसर्गाचे रूप पालटले असून धबधबे पूर्ण वेगाने प्रवाहित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटन स्थळांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तेथे पोलिसांचा कडक पहारा तैनात करण्यात आला आहे. याबद्दल आवाहन करीत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बऱ्याचशा नद्यांना तसेच समुद्रालाही मोठ्या प्रमाणात भरती आलेली आहे. नद्यांनाही पूर आलेला आहे. अशा वेळी बऱ्याच ठिकाणी जे धबधबे आहेत त्या ठिकाणी बरेचसे पर्यटक आणि समुद्रकिनारी बरेचसे पर्यटक भेट देण्यासाठी येत आहेत, पर्यटनासाठी येत आहेत. तर सर्वांना नम्र विनंती की कोणीही आपला जीव धोक्यात घालून काही असे कृत्य करू नका. जागोजागी पोलिसांचा पहारा आहे, जागोजागी पोलीस तैनात आहेत आणि कृपया कोणीही समुद्रामध्ये अवेळी भरतीच्या वेळी जाण्याचा प्रयत्न करू नये, आपला जीव धोक्यात घालू नये. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की कृपया अशा ठिकाणी पावसाच्या वेळी जाणे टाळावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 पासून सुरू झाला आहे. जिल्ह्यातील 13,29,042 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा करण्यासाठी 1,747 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. यंदाच्या मोहिमेत पारदर्शकता वाढवण्यासाठी सध्याच्या मतदार यादीतील तपशील सन 2002च्या अंतिम मतदार यादीशी मॅप केला जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांची नावे यात समाविष्ट केली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप तर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळ विरोधात मोठी कारवाईची मोहीम राबवत 127 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत दूध, पनीर आणि खाद्यतेलाचे 77 नमुने संशयास्पद आढळल्याने ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात जिल्ह्यात अन्नपदार्थांची मागणी वाढल्याने ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पनीर तसंच सुट्या तेलाची अवैध विक्री केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या मोहिमेमुळे भेसळयुक्त पनीर आणि अवैध खुल्या तेलाचा काळा बाजार उघडकीस आला असून अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेले तात्पुरते निर्बंध अखेर मागे घेतले आहेत. केंद्र सरकारच्या 12 जून 2026च्या आदेशान्वये लागू करण्यात आलेले हे नियमन 1 जुलै 2026 पासून रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा सुरळीत असल्याने या उपाययोजना पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. केंद्राच्या या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानेही आधीचे निर्देश रद्द केले असून सहसचिव अशोक आत्राम यांच्या स्वाक्षरीने नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या 5 तालुक्यांसाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र चिपळूण डाक विभागाचा अधिकृत शुभारंभ गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या नवीन विभागामुळे नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरीला जावे लागणार नसून स्थानिक स्तरावर तक्रारींचे निवारण आणि सेवांचा विस्तार जलद गतीने होईल. याबद्दल अधिक माहिती देत आहेत गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील. आपल्या ठिकाणी नवीन विभाग नवीन झालेला आहे. तर आजच्या क्षणाला मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगून करायचे आहे की जसा नवीन विभाग झालेला आहे तो लोकांच्यासाठी आहे आणि आपण सर्वजण लोकांच्यासाठी काम करतोय. तर ज्या आपल्या कामामध्ये गतिमानता असली पाहिजे, काम अचूक व्हायला पाहिजे, काम जलदगतीने व्हायला पाहिजे, लोकांना सुलभ आणि सोयीस्कररित्या जी काही टपाल खात्याची सेवा आहे ती मिळावी, यासाठी हा नवीन विभागाचा उद्देश आहे. कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून तातडीने 100 सुरक्षा रक्षक देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द रोहा रेल्वे स्थानकापासून ते राजापूर रोड रेल्वे स्थानकापर्यंत पसरलेली असून यात 37 रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. वाढते शहरीकरण आणि वाढत्या रेल्वे फेऱ्यांमुळे या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखणं कठीण झालं होतं. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या विनंतीवरून गृह विभागाने ही मंजुरी दिली असून पुढील 2 वर्षांसाठी किंवा नियमित पोलीस मनुष्यबळ मिळेपर्यंत हे कंत्राटी सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. यामुळे रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाणीज ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, राज्य कृषी विभाग आणि केव्हीके लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला ॲडव्होकेट सुयोग कांबळे, उत्तम सुर्वे, अभिजित गडदे, विकास मुळीक, प्रवीण पांचाळ, चेतन शेळके, गजानन धनावडे आणि विनायक शिवगण उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने झाली. या प्रसंगी तालुक्यातील 4 सूत्री भात लागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद हणमंते आणि डॉक्टर M महाले यांनी नैसर्गिक शेती आणि सुधारित तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तर शेवटी शेतकऱ्यांना मोफत रोपांचे वाटप झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी पात्र ठरले आहेत, अशी माहिती सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी दिली. ऐकूया ते काय म्हणाले. मी साहेबराव पाटील, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी. माननीय महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषणा केलेली आहे. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी सभासद पात्र ठरले आहेत. 518 सभासदांचे अपलोडिंगचे काम पूर्ण झाल्याने 28 सभासदांचे अपलोडिंगचे काम काही तांत्रिक कारणामुळे राहिलेले आहे. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण ॲग्रिस्टॅग, फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्यावेत व ते आपले संस्थेचे विकास संस्थेचे सचिव, मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी यांच्याकडे जमा करावेत. देवरुख आणि कोकण परिसरात एकेकाळी टाकून दिल्या जाणाऱ्या फणसाच्या बिया म्हणजेच आठळ्या आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे मोठे साधन ठरत आहे. सध्या बाजारात या बियांना 150 ते 200 रुपये प्रति किलो असा दर मिळत असून फळविक्री सोबत बियांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक लाभ होत आहे. या बियांच्या वाढत्या मागणीमुळे प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळाली असून फणसाच्या बियांचे पीठ तयार करून त्यापासून बिस्किटे, केक, पापड आणि चकल्या यांसारखे मूल्यवर्धित पदार्थ बनवले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
कोकणातील प्रागैतिहासिक मानवी जीवनाचा उलगड करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कातळ शिल्पांचा इयत्ता 6वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या जागतिक वारशाची माहिती मिळणार असून त्यांच्यामध्ये इतिहास संशोधनाची भावना आणि सांस्कृतिक अभिमान दृढ होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेल्या या कातळ शिल्पांमध्ये विविध प्राणी, मानवी आकृती, भौमितिक रचना आणि चित्रकृतींचा समावेश आहे. कातळ शिल्प समन्वयक सुधीर रिसबूड यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार या ऐतिहासिक ठेव्याची माहिती आता केवळ पुस्तकात मर्यादित न राहता नव्या पिढीमध्ये या वारशाबद्दल कुतूहल, संवर्धन आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यास मदत करेल. दापोली तालुक्यातील मुरुड येथील एका रिसॉर्ट परिसरात जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेला दुर्मिळ ॲटलस मॉथ आढळून आला आहे. आकर्षक रंगसंगती आणि विशाल आकार असलेल्या या पतंगाच्या पंखाच्या टोकावर हुबेहूब सापाच्या डोक्यासारखी रचना असते, ज्यामुळे शत्रूंपासून त्याचे रक्षण होते. या पतंगाला प्रौढावस्थेत तोंड किंवा अन्ननलिका नसल्यामुळे तो काहीही खाऊ शकत नाही आणि केवळ अळी अवस्थेत साठवलेल्या ऊर्जेच्या बळावर 1 ते 2 आठवडेच तो जगतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसणारा हा देखणा पतंग सध्या निसर्गप्रेमींसाठी मोठ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. लांजा तालुक्यातील काटे गावातील सड्यावर संशोधकांना 5 ठिकाणी 67 दुर्मिळ कातळ शिल्पे शोधण्यात मोठे यश आले आहे. या शोधामुळे लांजा तालुक्याची ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पार्श्वभूमी अधिक समृद्ध झाली आहे. येथे आढळलेल्या शिल्पांमध्ये जलचर, भूचर, पक्षी, श्वापदे आणि विविध माशांच्या चित्रांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने समुद्रात आढळणाऱ्या हॅमर शार्कसारख्या माशाचे चित्र, 4 मीटर लांब आणि अर्धा मीटर रुंद आकाराचा मोठा मासा तसंच डुकराचे चित्र कोरलेले पाहायला मिळते. कांटे परिसरात कातळ शिल्पासोबतच अश्मयुगीन दगडी हत्यारेही सापडली आहेत. या भागात अश्मयुगीन मानव सुरुवातीला भटक्या अवस्थेत असावा आणि पुढे जाऊन तो भटक्या पशुपालक बनला असावा असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. हवामान 1 जूनपासून 4 जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण 7,616.66 मिलीमीटर तर सरासरी 846.30 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली असून हे वार्षिक सरासरीच्या 25.16% आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 1,112.27 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला होता, जो वार्षिक सरासरीच्या 33.6% होता. श्रोतेहो, आपण ऐकलात आजूबाजूला घडलेल्या साप्ताहिक घडामोडींचा आढावा. अवतीभोवती या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे.